चल निघूया. निघे. तुला काय वाटतं का नाही रे? का काय झालं? वर तोंड करून मलाच विचार काय झालं ते. आता मग कोणाला विचारणार? अरे अजय काय झालंय तुला? कुठं काय झालंय मला? मग सकाळी माझ्या मैत्रिणींशी बोलला का नाही? आता किती कौतुकानं तुझ्याशी बोलायला आलत्या आणि तू ऍटिट्यूड दाखवलास. अगं नाही, उलट स्माइल दिली मी. अशी ही अशी स्माइल आहे तुझी? अशी आहे? अगं अशी कुठं, चांगली स्माइल दिली. अरे अजय मला कळत नाही का? हा अगं असं नाही. असंच आहे. आणि तसं बी तुला मी बावटच वाटते ना? शितले, असं कधी बोललोय का मी? होय, आधी तर 1000 वेळा बोलायचंस की. अगं आधी वेगळं होतं, आधी आपलं पटत नव्हतं ना, तेव्हा बोललो असेल मी. पण आता बोलतोय का? बोलायची काय गरज आहे? तुझ्यासारखं नाही माझं, न सांगता कळत नाही ते. मला न सांगता बी कळतं. अगं असं काय नाही. असं काय नाही, असं काय नाही, गुन्हे टाळायचा फक्त. मला काही कळत नाही का? अरे तुझ्या वागण्यावरनच दिसतंय की. काय दिसतंय? हेच की तुला मी बावळट वाटते ते. शितला ग, असं कुठं काय वागलोय मी? तर तुला तसं वाटत असेल तर सॉरी. का सॉरी का? तुला तसं वाटलं म्हणून. म्हणजे तुला बी पटतंय ना? अगं पटाला मी काय केलंच नाही तर. अगं तुला वाईट वाटलं ना म्हणून सॉरी. हे बघ आजा, मला वाटते म्हणून सॉरी म्हणू नकस. तुला जर पटलं असेल ना तरच सॉरी म्हण. शितले, काय झालंय तुला? का म्हणते सारखी माझ्याशी? म्हणजे आता मी भांडकुदरी, मलाच हौस आहे ना भांडणं उकरून काढायची. अगं तसं नाही म्हणायचं मला. तसं नाही म्हणायचं म्हणतोयस खरं, पण तसंच म्हणलास की. शितले, हे बघ, तू जरा शांत हो. नेमकं काय झालं ते सांग मला. घ्या, तास झालं सांगते, पण अजून साहेबांना कळलंच नाही मी काय बोलते ती. सॉरी, पण परत एकदा सांग आणि प्लीज शांतपणे सांग. हा, शांतपणे म्हणजे मी इथं उगाच कालवा करते असं म्हणायचं का तुला? अगं असं कुठं काय बोललोय का मी? मग शांतपणे सांग म्हणजे. सॉरी, सांगशील आता काय झालंय? अरे आज तासभर झालं काय सांगते मी. शितल्या ग, तू तास झालं काय सांगते हेच कळना तर मला. तुला ना कधीच काय कळत नाही. प्रत्येक गोष्ट 10 वेळा बारक्या पोराला सांगितलं का सांगायला लागते. बरं आता सांगशील का? सकाळी माझ्या मैत्रिणी तुझ्या संग बोलायला आलत्या, तो त्यांच्याशी का नाही बोललास? मी तुला त्यांच्याशी जास्त बोलायची गरज नाही असं सांगितलं, तर तू असं करणार का? अगं तुला आवडणार नाही म्हणून मी नाही बोललो. अच्छा, म्हणजे मला आवडणार नाही म्हणून मी प्रपोज केलं हो म्हणलास? शितल्या, आता त्याचा काही इथं संबंध आहे का? संबंध कसा नाही? हा, संबंध कसा नाही? मला आवडणार नाही म्हणूनच वय म्हणलं असशील. तसं बी तुझं प्रेमच नव्हतं माझ्यावर. कारण जर प्रेम असतं तर तू प्रपोज केला असतास. पण नाही, असं काही झालंच नाही. का? कारण तुझं माझ्यावर प्रेमच नव्हतं. मीच प्रपोज केला आणि आता प्रपोज केलाय म्हणल्यावर नाही कसं म्हणायचं? एक तर तीच डोक्याची उगाच काय तर करून घेईल म्हणून वय म्हणलास ना? माझंच चुकलं. शितले, बावट आहेस का ग? अगं माझं प्रेम होतं म्हणून तर हो म्हणलो ना मी. काय म्हणलास? काय? प्रेम होतं हा, म्हणजे आता नाही का? अगं शितले, आता बी आहेच की. अगं तवा काय झालं तर ते सांगतोय मी. मग प्रपोज का नाही केला? बघ, अगं मी करणार होतो प्रपोज. कवा कवा करणार होतास? माझं लग्न होऊन मला 2 पोरं झाल्यावर करणार होतास? तसं नाही, मी सुट्टीला आल्यावर करणारच होतो प्रपोज. आता असं म्हणायचं? असं काय म्हणायचं? खरं आहे ते सांगतोय. शितले, तू कशाला एवढ्या बारक्या बारक्या गोष्टीवर चिडतीयस? बारकी गोष्ट? प्रपोज म्हणजे बारकी गोष्ट आहे व्हय? म्हणजे आता तुला प्रेम बी फालतूच वाटत असेल ना? त्याचा हिथं काहीतरी संबंध आहे का ग? मला खरंच तुझं काय चाललंय काय कळना बघ. ठीक आहे ना, मग अशा पोरीवर राहूच नकस जिचं तुला काय कळतच नाही. बस आता आपण नाही भेटायचं, हे शेवटचं. उगाच तुला त्रास नको. बाय. अगं शितले, ऐक. शितले थांब. हे बघ शितले, शितले सॉरी. हे बघ सॉरी. शितले ऐक ना. शितले, तू का सॉरी? मीच सॉरी. माझंच तुला काय कळत नाही ना? मीच सॉरी. अगं आता सॉरी म्हणलं ना मी. उपकारच करतोयस की सॉरी म्हणून? अगं हळू बोल ना, ऐकते आता. शितले, सॉरी म्हणलं ना मी, जाऊ दे ना. तू जा ना.
शांत हो बघ, शांत हो. बस चल. मला नाही जायचं तुझ्याबर. हे बघ आजा, एक तर आधीच माझं डोकं फिरलंय. मला एकटीला सोड. स्पेस पाहिजे मला. शितले ऐक ना. बघ शितले, मी घेईन नाही पण तू बस चल. चल बोल नकोस माझ्याशी. शितले ऐक ना. शितले अगं ऐक तरी, परत ना असं शितले थांब ना. शितले. वहिनी काहीच अवघड नाही बघा. आपणच नुसतं अवघड आहे असं म्हणत बसतो. अगं तसं नाही, पण भैया साहेबांच्या आईंचा रुबाब कसा आहे बघतेस ना व. सगळं कसं त्यांच्या आदबीनं होतंय. आता मागं जत्रत छबिनाला त्यानं कितीदा मी बोलले घरी या म्हणून, पण येते येते म्हणत शेवटपर्यंत काय आल्या नाहीत. अव मोठ्या लोकांच्या गोष्टीच वेगळ्या असतात. आपल्यासारखं थोडीच असतंय वय त्यांचं. कुणाच्या बी घरी कधी बी यायचं जायचं. अगं पण 4 लोकात उठ बस नको वय. अव त्यांची उठ बस त्यांच्या बरोबरीच्या लोकात, म्हणजे पाहुण्या रावळ्यात. आता त्यांचा ना आपला संबंध आला असता तर आले असते आपल्यात. मला एक सांगा, आपल्या गावात त्या कधीतरी कुणाच्या घरी गेल्यात असं ऐकलंय का? नाही ग, कधीच नाही. आणि भैयांच्या वडिलांचा रुबाब बी किती होता. अव काय ऐट होती. निस्त गावात असं फिरायला जरी बाहेर पडलं तर माग पुढं 10-12 माणसं जमावायची. वय पण भैयांचं तसं नाही बर का. ते लई साधं आहेत. 4 चौघात येणं जाणं असतंय आणि गावकऱ्यांच्या घरात उठबस बी असते. आणि कधी कुणाला कसली मदत लागली ना तर नाही म्हणत नाहीत. आपल्या परीनं जेवढं करता येईल ना तेवढी मदत करतात. म्हणजे आपल्या शीतला जसं पाहिजे ना तसंच आहे. वय फक्त त्यांच्या आईच्या मनात काय आहे ना ते कळाय पाहिजे. आपण एक काम करू. मी काय करते, दोघांच्या पत्रिका जुळत्यात का नाही ती बघते. तवर तुम्ही घरात बोलून घ्या. समजा जुळून आलंच तर चांगलंच होईल. आपण फक्त प्रयत्न करायचे. होऊ दे बाई, सगळं चांगलंच होऊ दे. होय अव होणारच आहे. समजा चांगलंच होणार आहे. तवर कुठं गावगावा करू नका म्हणजे झालं. होय ग, तू म्हणतेस ते बी खरंच आहे. नाहीतर आपण इमले रचायचे आणि मध्येच कुठं माशी शिंकली तर गावात उगाच चर्चेला इशे मिळायचा. तेच म्हणते की मी. वहिनी, यंदा हरभरा किस्त झाला व. अगं मस्त 8 पोती निघाला. बया आम्ही यंदा केलाच नाही. डाळीला हरभराच नाही आमच्याकडं. आणि अजिंक्यना तर लय आवडतो बघा. अगं मग घे की आमच्याकडनं. थांब आणते पिशवी. हाय माझ्याकडं. आण. घालते शेरभर. अगं बया बंदच तुटला पिशवीचा. थांब बांधायला काय तर घेऊन येते. होय